ह्या पूनमने म्हटलं लवकर लवकर कामं करून घे आणि चल म्हटलं आपण जाऊ. हां पण हिचं सरतच नाही. काय करते काय नाही तर त्या खोलीत. हां किती वेळची गेली म्हणे, जातो म्हणे तोंड घेऊन धुवून येतो म्हणे मी म्हणे जरासं फ्रेश होऊन म्हणे. तर अजून याचा पत्ता नाही. आता तिला तर काही मी सांगितलं नाही का पार्लरला जायचं आहे म्हणून, फक्त तिला म्हटलं कुठेतरी जाऊ म्हणून. आता तिला नेतो तर याचा काही हेच नाही तिचा. काय मी तिचं फोन करून राहिलं का नाही करून राहिलं तर यासाठी एक वेळा आवाज देऊन पाहतो. आली तर बरं, नाही तर मग मीच जातो तिला आवाज द्यासाठी. तशी काही ते निघणार आहे नाही, तिचं सरतच नाही. पूनम पूनम झालं काय हो बाई? अहो राधिका ताई, आपण एवढे सगळे कामं केले लवकर लवकर. आता सगळं हातपाय खराब झाले होते. म्हटलं हातपाय धुवून घेतो आणि वेणी गिनी बरोबर करून घेतो म्हटलं. तर तुम्ही किती आवाज देऊन राहिला. मला बरोबर वेणी नाही टाकणं जमली एवढा घाई गडबडीत. आता कुठं चाललो होतो आपण? आता तुम्ही तर म्हटलं कुठेतरी जाऊ म्हणून, पण कुठं चालला? विचार कर बरं, कुठे जायचं म्हणून राहिली तुम्ही. पण हाव हे काय म्हणते तर पूनम, घरात तर कोणीच नाही आहे बिचारे. आणि सासूबाई नाही आहे, सासरी नाही आहे, आणि हे तर गेले ऑफिसवर. आणि एवढं मोठं घर काय आपण असं सोडून चाललं जाऊ काय? कोणाला तरी सांगा लागेल ना आपण बाहेर चाललो म्हणून. असंच कसं घर सोडून देऊ आपण आणि चाललं जाऊ? काय करू तू काही समजून नाही राहिलं मला तर. अहो राधिका ताई, सासूबाई तर राहतच नाही घरात, हे तर तुम्हाला माहित आहे. पण सासरी बुवा आहे ना, मामाजी आत्ताच गेले म्हटलं त्याच्या खोलीत असन ते. आत्ताच गेले, मी पाहिलं ना त्याले. मी गेली ना फ्रेश व्हायसाठी तेव्हा ते आले घरी. ते असनच ना. पण मला सांगा तर खरी तुम्ही कुठे चालल्या तर? हां काही सांगून नाही राहिल्या ना, काही नाही. चल 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 म्हणून राहिल्या फक्त. असं कुठे नेऊन राहिल्या मला? अहो पूनम, आता तुला सांगितलं असतं, पण तू पहिले एक्साइटेड होऊन जातं ना, म्हणून तुला काही सांगितलं नाही. म्हटलं जराशी पार्लरमध्ये चालणं, आपण दोघी जाऊ. हां आणि तूही करून घे, तुला काय करायचं आहे तर मी करून घेईन. मला काय विचार एवढं समजत नाही हो त्याच्यातलं. मी फक्त थ्रेडिंग करतो, बाकी तर मी काही केलं नाही. हां तुझ्या भाऊजीने नाही काय पैसे दिले. आता म्हटलं जाऊ आपण दोघी करून घेऊ, आपल्या दोघीसाठी पैसे दिले. तूही करून घे, तुला काय करायचं आहे तर तुला पार्लरमधून. तुला करायचं सुचना तसंही. अंकुश भाऊजीला तू पैसे मागून राहिली होती, पण त्याच्याजवळ काही जमले नाही आणि तेव्हापासून त्या काहीच नाही केलं. आता मी म्हटलं पिऊचीले म्हटलं आमच्या दोघीसाठी पैसे द्या म्हटलं, आम्ही जरासं फ्रेश मस्त टचअप करून येतो म्हटलं. तर दिले ते ना पैसे. चल ना तर आता आपण दोघी जाऊ आणि मस्त पार्लरमध्ये म्हटलं सजून धजून येऊ तिकडून. अरे वा राधिका ताई, खूप छान खूप छान. हो मला भल्लं बेकार वाटून राहिलं होतं. हे पानामुळे थ्रेडिंग किती वाढलं. बरं झालं तुम्ही मला नेऊन राहिला तर. आणि माझ्याजवळ नाही का पैसे नव्हते, नाही तर मी चालली गेली असती बनवायसाठी. बरं झालं आता तुम्ही नेऊन राहिला तर मला. चला ना तर मग चला पटोपट. आता तर म्हटलं जास्त वेळ हे नेऊन राहिला, वाटेने पाय न होऊन राहिली. चला आता तसे कसं तोंड दिसून राहिलं हे पाहा ना. सारं थ्रेडिंग मारलं, सारे केस इकडच्या तिकडे. मला चांगलं नाही वाटत असं, मला एकदम पद्धतशीर पाहिजे. चला मग आता उशीर काय करता, आता विचार केला तर चला ना लवकर. अहो पूनम लवकर तर जातच आहे, पण घरात कोणी नाही ना, हे विचार करून राहिली मी. आता तू म्हणून राहिली मामाजी आहे तर आता मामाजीला सांगून देऊ आणि चाललं जाऊ. काय म्हणतो तू? हो ना, हो असंच करू. अरे मामाजी काय झालं? कुठे जायची तयारी होऊन राहिली? ऐकलं मी थोडंसं. कुठे चालल्या आता दोघी जणी? मामाजी आम्ही नाही का ब्युटी पार्लरमध्ये चाललो. थोडंसं केस कापायचे आम्हाला, तर म्हटलं ब्युटी पार्लरमध्ये जातो म्हटलं. पण घरात कोणीच नाही, तर म्हणून आम्ही विचार करत उभं होतो इथं. आता मला दिसलं तुम्ही मगाशी, तर म्हटलं हाय म्हटलं तुम्ही घरी म्हटलं. पण तुम्ही तिकडे होते ना, आता तुम्हाला बोलवायला येऊनच राहिलो होतो आम्ही. कोणी ना कोणी आलं असतं तुम्हाला बोलवायला सांगाले का आम्ही बाहेर चाललो म्हणून. नाही तर बघ तुम्ही घरातच शोधलं असतं कुठे गेल्या दोघी जणी म्हणून, आहे नाही काय? आता तुम्हाला तर माहित आहे सासूबाई तर घरात राहत नाही, मग कोणाला सांगावं आता? आता तुम्ही आहे तर म्हणून तुम्हाला सांगून देतो. आम्ही नाही काय येतो, ब्युटी पार्लरमधून येतो म्हटलं मामाजी. असं जा ना, कुठं कोणत्या कायच्यात चालल्या तर जा ब्युटी पार्लर जा. आणि काय करायचं आहे तर तुमचं करा. आहे ना, मी घरात आहे, घराचं काही काळजी नका करू. मी घरातच आहे आता. मी जाईन तिकडे 5-5:30 वाजता जाईन तिकडे एक चक्कर मारण्यासाठी. आणि मला काही काम आहे नाही आज, वावरातही काही काम आहे नाही आज, सगळं बंद आहे वावराचं काम, म्हणून मी घरातच थांबलो होतो. जा ना तुम्ही तुमचं करून या ना. घराची काय काळजी घेता, मी पाहतो घर. मामाजी आम्ही नाही काय लवकरच येतो. आता थोडंसं होतं जायचं म्हणून म्हटलं आता चालली जातो म्हटलं. नाही तर अजून मग वेळ भेटत नाही, मग अजून तिकडे सणावारा येते तर अजून राहून जाईन. येतो मामाजी मग. पाहिजे तुम्ही आता आतेबाई तर आहे नाही घरी, नाही तर त्याला सांगून गेलो असतो. अहो राधिका ताई बरं झालं ना नाही आहे तर, नाही तर अजून म्हटलं पाय अटकावला असतं आपल्याला. म्हटलं असतं कायले चालल्यान काहून चालल्यान, काय गरज आहे जायची. तुम्हाला तर माहिती आहे आपली सासू आहेच कशी. त्याला चांगलं वाटते का आपलं? काही चांगलं नाही वाटत त्याला. बरं झालं म्हटलं जायच्या वेळेस ते आहे नाही घरात, नाही तर अजून 2 गोष्टीची होऊन गेली असती त्याची मी. त्याने जर नाही म्हटलं असतं तर. बरं झालं मामाजी भेटले. आता मामाजीचं कसं आहे, मामाजी पटकीने हो म्हणून देते. मग आपल्याला काही टेन्शनच नाही. आणि तसंही म्हटलं घरातले कामं सगळे झाले. कोणते काम आहे घरात आता? सगळं झालं, स्वयंपाक झालं, जेवण झाले, भांडे घासणे झाले, कपडे झाले, सारंच तर झालं. मग आता काय, आता आपण तसंही लेटपोटच करत असतो ना दुपारच्या वेळेस. मग आता तिकडचं काम होऊन जाते आपलं लेटपोट करायच्या पेक्षा. चला ना, मला तर लस येऊन राहिलं. आता मी किती दिवसाच्या नंतर पार्लरमध्ये चालली म्हटलं, खूप दिवसाच्या नंतर.
आता आली तेव्हापासून घरातल्या घरात आहे. कमीत कमी या पार्लरच्या बाहेरनं मी बाहेर तरी निघन. हे गाव कसं आहे कसं नाही मला पाहायला तरी भेटन. हा चला ना राधिका ताई, उशीर करता काय? अजून तेव्हा काही तोंडी सासू येऊन जाईल तर राहिलं मग अजून करत बसन घरात चुचू चुचू. बरं येतो मामाजी आम्ही. लवकरच येतो. हो जा. का राधिका ताई, मला तर असं वाटते की हे गाव लहान चुकलंच असन, पण आपण किती वेळचं घुमून राहिलो. हा अजून घर याचा काही पत्ता नाही. लस कुठं गाव आहे इथं. आता मी आली त्यापासून बाहेर काही निघालीच नाही ना. हा मस्त आहे, गावही मस्त आहे, पण आणि काय घरही मस्त आहे, लहान. अहो पुनम, आपण ऑटोनं चाललं गेलो असतो. ऑटोनं काय 10 रुपये घेतले असते ऑटोचे. आता आहेच किती मोठं गाव. पण म्हटलं आता तू म्हणे घरात बोर झाली म्हणे आणि तुला गाव दाखवायचं होतं ना, म्हणून नाही का मी पायदळच आणलं तुला पाहायला भेटते. इकडच्या तिकडच्या गल्लीतून आणलं, जवळ पडते. आता मला कसं आहे, मी थ्रेडिंग करायला येतोच ना इकडे, तर मला गल्ल्या सगळंच माहीत यायचं. आणि म्हटलं म्हणून तुला इकडूनच आणलं. ते जर असं पाय मोकळा होते, घरात लावून नाही काय कसंच वाटते. आता मला माहित आहे ना, मी राहतो तर घरात. हो ना राधिका ताई, हे तर तुम्ही मस्तच केलं म्हटलं. या पायण्यानं कमीत कमी पाय तरी मोकळे होऊन राहिले. नाही तर काय हो, घरी फक्त किचनमधून हॉलमधून रूम, बस तेवढंच काम. आता कसं आमचं असं लग्न झालं त्याच्यानं नाही काय बाहेर निघाले काही चांगलं वाटून नाही राहिलं होतं. बाया पायते तोंडाकडे चांगलं नाही वाटत. हो पुन्हा बाईचं काय आहे, बाईला फक्त गोष्टी करायला पाहिजे, त्याला कोणतं ना कोणतं मिस पाहिजे फक्त. आता त्या बसल्या राहते, कोणाचं ना कोणाचं उकरत राहते, आहे नाही काय. अशी गोष्ट आहे, लोकांच्या मनावर नाही घ्यावं एवढं. आपलं जीवन आहे ना, आपल्याला जसं वाटते तसं आपण करतो. लोकांचा विचार केला तर बस झालं. मग तर एक दिवसही जगणं कठीण होऊन जाईल आपल्यासाठी. का बरं राधिका ताई, मला एक गोष्ट सांगा बरं. तुम्ही एवढ्या चांगल्या गोष्टी करता, एवढ्या समजूतदारपणाच्या गोष्टी करता, कधी असं वाटते का बस तुमच्या गोष्टी ऐकत राहा. आणि मग तुम्ही आपली एवढी चालक सासू, हा एवढी बदमाश सासू, तिला काही उत्तर काऊन नाही देत, तिला काऊन नाही बोलत काही. आता मला तर असं वाटतं तुम्हाला सगळं समजते, पण तुम्ही जाणून बुजून त्याला काही बोलत नाही, साधे सुधेपणावर जाता. हा आणि ऐकत नाही, त्याच्या इकडून ऐकता निकडून सोडून देता, असं काऊन? ते मी तुला ना नंतर सांगन, ते लय खोलची गोष्ट आहे म्हटलं. जाऊ दे माय, त्याची काय गोष्टी घेऊन बसतो होते त्याची. हा आता आपण बाहेर आलो ना, चल आता त्याचं नको हे करू बरं. घरात त्याच आणि बाहेर त्याच. चल आता तुला घुमवतो ना मी बाहेर निघाली तर. हो हे तर बरोबर बोलून राहिलं तुम्ही. त्या अवदसा सासूचं ना मला नावच निघालं पाहिजे होतं अशा भांडल्या माझ्यासोबत. जाऊ द्या, चला आपल्या मार्गी चला आपण लवकर जवळ येईन. मग अरे ह्या तर मंदाबाईच्या सुना दिसून राहिल्या. मोठी सून आणि लाईनी सून, ते पळून आणली ते आहे. असं कुठे चालले ह्या, कुठे निघाल्या दुपारी. हा मस्त निघाल्या ह्या. हा सासू तिकडे बसली आहे रंजना काकूच्या इथं, आणि म्हटलं सुना इकडे फिरून राहिल्या आहे. नाही काय हे असं राहते, सासवा घरी नाही राहिल्या ना तर म्हटलं सुनाईला आजादी भेटून जाते. कुकडे हिंडते कुकडे जाते, पण ह्या चालल्या तरी कुठं विचारतो येईल मी. विचारच लागेल ना कुठे चालल्या तर. हा सासू घरात नाही, काही नाही, आणि ह्या कुठे निघाल्या पप्पा? अरे राधिका, कुठे चालल्या हो बाई दुपारी एवढ्या उन्हात, कुठे निघाल्या म्हटलं? अहो राधिका ताई, हे तेच बायको आहे ना, त्या दिवशी आपल्याला विचारून राहिली होती. हा एकदम उकरू विचारून राहिली होती आपल्याला, कोण होय काय होय, तेच होय ना की? हो चुप बस. राधिका, आम्ही काय विचारलो बाई, कुठे चाललं म्हटलं एवढ्या दुपारी तिपारी? किती ऊन आहे हो माय, एवढ्या दुपारी कायला निघाल्या पप्पा? संध्याकाळच्या निघाल्या पाहिजे होत्या. हा घरात राहता तुम्ही, डोंबऱ्या पडून चालना. हा पहा ना किती ऊन आहे, चट ऊन आहे म्हटलं. लागलं ना आता, उन्हाळा लागला ना. हा एवढ्या दुपारी निघता. कुठे चालल्या तर बाई तुम्ही दोघी जणी जोडी ना मस्त? जावा कुठे चालल्या? अहो सुशीला काकू, आम्ही नाही का पार्लरमध्ये चाललो होतो, तर म्हटलं इकडूनच जातो म्हटलं. आता पायी आता दुपारी काही ऑटो काही भेटत नाही ना, त्याच्यानं आम्ही पायदळच निघालो. तर आता आलं जवळच आहे आता पार्लर, तिकडेच चाललो आम्ही. असं मालकाचा पगार झाला वाटते है ना, म्हणून खर्च करणं चालू आहे. आणि जा ना, जा पार्लरमध्ये जा. मी फालतूच अटकवलं तुम्हाला इथं. आणि जा लवकर जा. आता दुपारी तिपारी तिथे काही गर्दी राहत नाही, लवकरच होऊन जाते मग तुमचं काम. बरोबर आहे, ह्याच वेळ बरोबर आहे. आणि मग अजून संध्याकाळी गेलं का अजून बाया असते तिथं, अजून तिथं घोयमे करावं लागते. मग संध्याकाळचे आपल्याला कामं राहते इकडे, आहे नाही काय? झाडझूड गिडझूड दिवा लावणं आणि मग घरच्या लोकांचं करणं. बरोबर आहे, ह्याच वेळ पाहा लागते. आणि जा बाई जा. मालकाच्या पगारावर नाही जाईन तर कोणाच्या पगारावर जाईन? हा याच्या माणसाच्या पगारावर जाईन काय? कशा बोलते हो राधिका ताई, कशा बोलते? बोलू काय यायले काही? हो पूनम चुप बस ना, हे बायको म्हटलं लय चोंडकी आहे, इकडच्या तिकडे गोष्टी करते. हा काहीच नको बोलू तू, नाही तर तू काही बोलली ना तर सारा गावात पेरण म्हटलं तुझ्याविषयी. हा जिथं तिथं तुझ्याच गोष्टी करण. चल आता इथं जितक्या लवकर चाललं जाणं होईल नाही तर तेवढं चांगलं आहे. चल आता पटोपट. काय हो माय दोघी जावा काय फुसफुस करून राहिल्या? हा बोला ना माझ्यासोबत इथं काही बोला, काय बोलून राहिल्या तर? नाही हो नाही, काहीच नाही. आता ते मी जाऊ म्हणून राहिली, म्हणते लवकर चला म्हणते, नाही तर अजून उशीर होऊन जाईल म्हणते. निघतो मग आम्ही, निघतो, भेटू मग नंतर. बरं
सुनायचे आणि सुना पहा इकडे सुनासारखा हिंडते इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे मस्त म्हटलं पोराचे पैसे उधळून राहिल्या हां सांगा लागन ना मंदाबाईच्या कानावर गोष्ट टाका लागन नाही तर ते बिचारी इकडे बसली राहील हां आणि ती इकडे म्हटलं ह्या मस्त पैसे उधळाले पहिले जातो आणि सांगतो नाही तर मग ते हे चालल्या जाईन घरी आणि ते म्हटलं तिथंच बसली राहील तिला माहिती नाही होणार का कुठं गेल त्या सुना कुठं नाही आहे नाही काय झालं बाई त्यांच्या बाई मग काय झालं आता म्हणते तू चालली होती ना म्हणते त्या सुनीला आणायला गेली नाही का मग आता दुर्गाई काय म्हणू मी आता ह्या माणसाला म्हटलं आपण आणून घेऊ म्हटलं तिले हां समजूत गुमजूत घालू म्हटलं आणि आणून घेऊ झालं गेलं पार पडलं आणि नाहीच मानली म्हटलं तर तिलेच तसंच आपण धस देऊन पाहू म्हटलं का घटस्फोट घेतो म्हणून पण काही नाही ह्या माणूस कानावर घेत नाही आणि ते पोरगं तर त्याच्यातच लागलाय घरात नाही राहून राहिलं ना काही नाही राहून राहिलं आता विचार तर ह्याच केला बाई आता मग म्हणतं असं करून राहिलं का आपणच जाऊ ह्या माणसाच्या नादी काही रागायला पुरत नाही तर पोरगं म्हटलं बिघडून जाईन मग एवढं चांगलं चुंगलं हां एवढं साजरं पोरगं मग त्या बायकोच्या मागं मॅट झाल्यासारखा करून राहिला तो हां तिला किती वेळा गेला हो नाही आले पण याचा काही पत्ता नाही हो माय तेच आहे जिथं तिथं तेच घराने आहे बाप्पा सुनायचे जिथं सासवा चांगल्या आहे तर सुना काही चांगल्या भेटून नाही राहिल्या काय करणार आहे हां देवानं काय लिहिलं नशिबात आणि काय नाही आता हे रंजनाबाईची सून बिचारी किती दिवस झाले गेली अजून याचा पत्ता नाही बिचारीला सारे कामं करावं लागते घरचे दारचे हां लेकरीचे डबे बनवा नवऱ्याचा डबा बनवा सून राहिली तर काहीतरी करू लागते ना हां तर बिचारीला काही सुख नाही लग्न करून दिलं पोराचं पण काहीच सुख नाही पप्पा हां काय कामाच्या अशा सुना पप्पा याच्यापेक्षा तर नाही केलेलं पुरं हां नाही केलेलं पुरं अहो म्हणता बाई ते सगळं काही बरोबर आहे पण आपलंच केव्हापर्यंत आपण विचार करू आपल्या लेकरीचा विचार करावा लागते ना हां आपलं काय आहे आपण 2 पोळ्या टाकून खाऊ शकतो पण लेकराचं लेकरू एक वेळा बिघडलं ना तर बस मग त्याला जीवनभर आवरलं ना तर आवरू नाही शकत म्हटलं आणि लेकराला जागेवर त्याच्या बायकाच आणू शकते आपल्याकडून काही नाही ऐकत ते हां म्हणून मग मन करून राहिलं म्हणतं आत्ताच म्हटलं त्याच्या बायकोला आणतो हे मैचं पोरगंही घरात नाही राहून राहिलं ना नुसतं बाहेर राहते कायचा विचार करते कायचा नाही आता आपल्यासोबत काही खुलून गिलून बोलत नाही तो हां बोलन तर आपल्याला समजन काही त्याच्या मनात काय चालू आहे काय नाही आता पोरासोबत बोलते पण काय तो बाप पोरासोबत काही एवढा खुलून काही बोलत नाही ते पोरगं आपल्यासोबत बोलत नाही आणि आपण कोणाकोणाला समजावं कोणाकोणाला बोलावं मग काही ध्यानात नाही राहून राहिलं बाप्पा हे पा इथं बसले मंदाबाई हिला किती जागी पाहिलं मला वाटलंच होतं तरी म्हटलं रंजनाबाईच्या इथंच बसले असं म्हटलं सगळे काही रंजना काकूच्या इथं आहे नाही काय आता म्हणतो ना आता माहीत असन तर माहीत असन नाही माहीत असन तर अजून मग मी माचीची काडी लावून देतो आहे नाही काय पाहत बसून ते काहीच काय करायचं आहे त्याचं काय नाही म्हणतो मी आता म्हणून तुम्ही इथं बसला म्हणून तुमच्या सुना म्हणून सारीकडे फिरून राहिला म्हणून पार्लर शोधत म्हणून आहे नाही काय झाले काय हो रंजना काकू कामं झाले काय मस्त मीटिंग जमवली म्हटलं आज मी तर वाटही नाही पाहिली मस्त मीटिंग भरली आहे अहो सुशीला आता तुला कसं आहे तुला साऱ्या गावातल्या गोष्टी पाहिजे माहीत हां कोण काय करू राहिलं काय नाही कोण कुठं बसलाय कुठं नाही आता तू सगळ्याची खबर घेऊन आली असेल ना म्हणून तुला उशीर झाला आणि आमचं काय पप्पा आम्ही काम गेम केलं का बसलो राहतो इथं म्हातारा कुतारा माणूस कुठं जाणार आहे हां 2 गोष्टी करतो ना आपल्या कामाला फिरतो गमत नाही घरात दुपारी तिपारी झोप नाही लागत तर बसलो राहा आपलं झाडाच्या सावलीत झाड आहे मस्त थंडी थंडी हवा येते बसतो काहून तर काय झालं तर हां काय झालं तर बोल ना काही सांगायचं असून तुले म्हणून एवढ्या गडबडीत म्हणून राहिली तू आणि आली इकडे सांग हे पा रंजना काकू तुम्हाला असंच वाटते तुम्ही माझ्याविषयी ना असाच विचार करता आता मग कसं आहे माझ्या घरी लेकरं नाही ना बाया नाही कोणीच नाही मी काय करतो लवकर कामं करतो आता तुम्ही इथं बसले दिसता तर मी येऊन जातो 2 गोष्टी करायला पण तुम्हाला कहून काय माहीत माझ्याविषयी असा विचार येते तर हां मी काय लावतो इकडच्या तिकडच्या खबरी मी नाही घेत कोणाच्या खबरी नाही घेत तर काही नाही घेत आता मी तर इकडे चालली होती निघासाठी पण नाही काय मला म्हणतात नाही काय हे मंदाबाईची सुना दिसल्या दोघी सुना होत्या सोबत काय माझ्या सुना काही बोलतं काय माझ्या सुना तर घरी असन कामं किमं करून राहिल्या असन माझ्या सुना काय असं इकडे हां त्याने निघत घराच्या बाहेर आणि निघालाही नाही ते अजून आता ते लाईनी आली तर ते तर आली तेव्हापासून नाही निघाली काही बोलता काय कुकडच्या कुकडे त्या कायले निघून बाहेर हवं म्हणता काकू तुम्हाला काय माहित आहे तुमच्या घरचं काय नाही आता तुम्ही तर इथं बसल्या राहता म्हटलं दोघी जावं म्हटलं इकडे चालल्या होत्या ब्युटी पार्लरला जातो म्हणे मस्त पैसे दिसून राहिले होते तुमच्या सुनीजवळ गेल्या वाटते त्या ब्युटी पार्लरमध्ये चांगलं आहे बाप्पा आता कसं आहे तुमच्याजवळ पैसा दिला सगळं काही आहे बाप्पा आता तुमचं पोरगंही नोकरीवर लागलं आता जाते बाप्पा सुना ब्युटी पार्लर आमचं काय आहे आम्ही तर 5 रुपयाची फेरन लावलीची पुडी घेतो आणि लावतो आणि झालं आमचं काही नाही बाप्पा आता कसं जिथं पैसा आहे तिथं सारे नोकरी आहे नाही काय जाऊ दे आपल्याला काय करावं लागते कोणाचं पार्लरमध्ये जा का टार्लरमध्ये जा आता मला दिसल्या म्हणून मी 2 गोष्टी केल्या तर तिथं उभी राहून गेली म्हणून मला इकडे आले उशीर झाला नाही तर तुम्ही बसल्या ना मी तेव्हाच आली असती इकडे आणि इथंच बसली असती